स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर योग्य मार्गदर्शन, योग्य स्ट्रॅटेजी आणि सततची प्रॅक्टिस. आणि जर तुमचं लक्ष आहे महाटेट 2026 वर, तर तुम्ही आहात अगदी योग्य ठिकाणी. वेलकम टू जीबी अकॅडमी. इथे आपण शिकणार आहोत कॉन्सेप्ट्स क्लिअर करून एक्झाम ओरिएंटेड तयारी आणि स्मार्ट ट्रिक्स सोबत. महाटेट 2026 साठी प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक PYQ आणि प्रत्येक इम्पॉर्टंट पॉइंट आपण इथे कव्हर करणार आहोत. तर तयार व्हा तुमच्या सिलेक्शनच्या प्रवासासाठी. जीबी अकॅडमी, तुमच्या यशाची खात्री. चला तर मग आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणाला आपण सुरुवात करूया. परीक्षेत यश मिळवण्यासाठी नुसतं पाठांतर करून चालत नाही, तर कन्सेप्ट्स मुळापासून समजून घेणं सर्वात जास्त गरजेचं असतं. आणि म्हणूनच आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोलातील मृदा या विषयाचा अगदी परीक्षाभिमुख अभ्यास करणार आहोत. आजच्या या एकाच सेशनमध्ये मृदेची निर्मिती, तिचे प्रकार आणि संधारण यावरचे तुमचे सगळे डाऊट्स आपण कायमचे क्लिअर करणार आहोत. अनेकदा आपल्या मनात एक अगदी साधा प्रश्न येतो. कुंभार जो चिखल मळतो आणि आपला शेतकरी ज्या मातीत पीक घेतो, ते दोन्ही एकच आहेत का? वरवर पाहता दोन्ही गोष्टी आपल्याला मातीच वाटतात, पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे बरं का. कुंभार वापरतो ती केवळ माती आहे, एक निर्जीव पदार्थ. पण शेतकरी ज्याचा वापर करतो ती मृदा आहे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा आणि असंख्य सूक्ष्मजीव एकत्र येऊन मृदा तयार होते. म्हणजेच काय, तर मृदा ही एक परिपूर्ण आणि जिवंत परिसंस्था आहे. आता तुम्ही म्हणाल की मग नुसता खडकाचा भुगा म्हणजे मृदा का? तर नाही. त्यात एक अतिशय महत्वाचा मॅजिक घटक असावा लागतो, आणि तो म्हणजे ह्युमस. वनस्पतींची मुळं, पालापाचोळा आणि प्राण्यांचे अवशेष जेव्हा कुजतात, तेव्हा गांडूळ आणि इतर सूक्ष्मजीव त्यांचं विघटन करतात. या विघटनातून जो अत्यंत सुपीक जैविक घटक तयार होतो, त्याला आपण ह्युमस म्हणतो. हा शब्द अगदी डोक्यात फिट बसून ठेवा. ज्या मृदेत ह्युमसचं प्रमाण जास्त, ती मृदा सर्वात जास्त सुपीक असते. मग आता प्रश्न असा पडतो की ही सुपीक मृदा नक्की तयार तरी कशी होते? तर मृदा निर्मितीसाठी निसर्गात प्रामुख्याने 5 महत्वाचे फॅक्टर्स काम करत असतात. पहिला आहे मूळ खडक, दुसरा आहे प्रादेशिक हवामान, जे हे ठरवतं की त्या खडकाचं विदारण किती वेगाने होईल. तिसरा आपण आत्ताच पाहिला तो जैविक घटक. चौथा आहे जमिनीचा उतार, ज्यामुळे हे विदारित घटक कुठे जाऊन साचतील हे ठरतं. आणि पाचवा सर्वात थक्क करणारा घटक म्हणजे कालावधी. कालावधी म्हणजे नक्की किती वेळ? हा 2.5 सेंटीमीटरचा आकडा जरा नीट लक्षात घ्या. उच्च दर्जाच्या मृदेचा फक्त 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी निसर्गाला अक्षरशः हजारो वर्ष लागतात. हो, हजारो वर्षे. ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालते. जास्त तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात ती थोडी जलद होत असली तरी निसर्गाच्या या कारखान्यात मृदा तयार होणं हे काही एका रात्रीचं काम नाही. इतका वेळ लागतो. म्हणूनच मृदा ही आपल्यासाठी इतकी अनमोल आहे. ती केवळ वनस्पतींचाच नाही, तर संपूर्ण मानवी संस्कृतीचा पाया आहे. इतिहासात थोडं डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की प्राचीन मानवाने शेतीसाठी नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक मृदेचाच शोध घेतला. तिथेच सिंधू आणि हडप्पा संस्कृतींसारख्या महान मानवी संस्कृतींचा उदय झाला. जिथे सुपीक मृदा, तिथेच समृद्ध मानवी जीवन. हे अगदी साधं आणि सरळ समीकरण आहे. चला आता थोडं आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाकडे वळूया. METET मध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार. रंग, पोत आणि जाडीनुसार आपल्या राज्यात मृदेचे 5 प्रमुख प्रकार आढळतात. जाडीभरडी मृदा, काळी मृदा जिला आपण रेग्यूर म्हणतो, जांभे मृदा, किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पिवळसर तपकिरी मृदा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 5ही प्रकार अतिशय महत्वाचे आहेत. आता ह्यापैकी परीक्षेला सर्वात जास्त विचारले जाणारे 2 प्रकार आपण जरा कंपेअर करूया. पहिली आहे काळी मृदा किंवा रेगूर. ही दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट या मूळ खडकापासून तयार होते. यात कापूस, ज्वारी ही पिके अगदी उत्तम येतात. आणि दुसरीकडे आहे जांभी मृदा. सह्याद्रीच्या दमट हवामानात अतिपावसाने खडकांचे अपक्षालन म्हणजेच लिचिंग होते आणि लोहाचा ऑक्सिजनशी संयोग होऊन तिला असा लाल तांबडा रंग येतो. हवामान आणि मूळ खडक कसा फरक पाडतात हे यातून अगदी स्पष्ट होतं. पण आजकाल आपण नेहमी ऐकतो की शेतात पूर्वीसारखं पीक येत नाही. या हजारो वर्षात तयार झालेल्या अनमोल परिसंस्थेवर आज एक खूप मोठं संकट आलंय, आणि ते म्हणजे मृदेची धूप आणि अवनती. वारा आणि पावसामुळे जेव्हा जमिनीचा वरचा सुपीक थर वाहून जातो तेव्हा तिला आपण धूप म्हणतो,
आणि जेव्हा जास्त उत्पादनांच्या आशेने रासायनिक खतांचा अतिवापर होतो, ज्यामुळे मृदेची गुणवत्ता घटते, त्याला मृदेची अवनती म्हणतात. जर हा पायाच असा ढासळत असेल तर यावर काहीतरी उपाय करायलाच हवा, बरोबर? यावरील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मृदा संधारण. जास्तीत जास्त वृक्षारोपण केल्याने झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. डोंगराच्या उतारावर आडवे समतल चर खोदल्याने पाण्याचा वेग कमी होतो आणि माती वाहून जाण्यापासून वाचते. याशिवाय शेताच्या कडेने बांधबंदिस्ती करणे हा देखील एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. रासायनिक खतांचा अतिरेक कसा थांबवायचा? याचं अगदी सोपं उत्तर आहे सेंद्रिय खतांचा वापर. रासायनिक खतं टाळून आपण शेणखत, गांडूळ खत आणि कंपोस्ट खतांचा वापर वाढवला पाहिजे. ओला कचरा, पालापाचोळा एकत्र करून त्यावर योग्य प्रमाणात पाणी शिंपडून आपण अगदी घरच्या घरी किंवा शेताच्या बांधावर सेंद्रिय खत तयार करू शकतो. यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते आणि तिचा सामू म्हणजे पीएच बॅलन्स अगदी योग्य राहतो. योग्य प्रक्रियेनंतर या कचऱ्याचं रूपांतर एका अत्यंत सुपीक, काळ्याशार कंपोस्ट खतात होतं. मृदा संवर्धनासाठी आपलं शासनसुद्धा खूप प्रयत्न करत आहे बरं का. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार यांसारख्या अतिशय उत्तम योजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. या योजनांमुळे भूजल पातळी तर वाढतेच आहे, शिवाय शेतांना बांध घातल्यामुळे मातीची धूप होण्याचं प्रमाणसुद्धा खूप कमी झालंय. चला तर मग आता वेळ आली आहे आजच्या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाची, आपला MHA टेट 2026चा एक्झाम बूस्टर. सगळ्यांनी अगदी लक्ष देऊन ऐका आणि महत्त्वाचे पॉइंट्स नोट करून घ्या. आपण आज जे काही शिकलो त्याची एक रॅपिड फायर रिव्हिजन करूया, जी तुम्हाला परीक्षेत थेट मार्क्स मिळवून द्यायला मदत करेल. सर्वात आधी, मृदा ही नुसती माती नसून एक जिवंत परिसंस्था आहे. वनस्पती आणि प्राणी कुजून जो सुपीक घटक बनतो तो म्हणजे ह्युमस. हे नेहमी लक्षात ठेवा की मृदेचा फक्त 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार व्हायला हजारो वर्ष लागतात. दख्खन पठारावरील बेसाल खडकापासून काळी रेगूर मृदा बनते. सह्याद्रीतील अतिपावसाने अपक्षालन होऊन लोहामुळे तांबड्या रंगाची जांभी मृदा बनते. आणि मृदा संधारणासाठी शासनाची सर्वात महत्त्वाची योजना कोणती? तर जलयुक्त शिवार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे पाहिलं की मृदा ही फक्त धूळ नाही, ती पृथ्वीवरील जीवनाची ओळख आहे. जर हा पायाच मजबूत नसेल तर आपलं भविष्य कसं सुरक्षित राहील यावर नक्की विचार करा. अशाच सोप्या भाषेत कॉन्सेप्ट्स क्लिअर करून MA महाटेट 2026 क्रॅक करण्याच्या या प्रवासात GB अकॅडमी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. आजचं हे विश्लेषण तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. पुढच्या भागात अशाच एका महत्त्वाच्या टॉपिकसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यासात सातत्य ठेवा आणि यशाच्या दिशेने चालत रहा.